रक्ताने माझं होते. काय सांगता? पण त्यांनी येऊन इथं 7 जणांनी उड्या मारल्या. हा, 7च्या 7 गेले. काय सांगता? ओगरवाडी या गावात थांबलो होतो. जरा एक लस्सी घेतली तिकडची. 25 रुपयाला लस्सी होती, तुम्ही बघितलं असतं. छान होती क्वालिटी. मिल्क प्रोडक्ट्स नावाचं फॅक्टरीज आहे त्यांची आणि खरोखर छान प्रोडक्ट्स होते. त्यांनी सगळी माहिती देत होती, सगळी माहिती सांगितली. फ्रूट सॅलड आणि बासुंदी 280 रुपये किलो. आवर्जून त्यांनी जाताना घेऊन जावं असं म्हटलेलं. बघू वेळेप्रमाणे काय होते, कारण की त्यांनी एक दुसरा मार्ग सांगितला, बोगदा मार्गे. तो रस्ता जरा जास्त जवळचा आहे, या चांगला आहे, तुम्ही तो पण दाखवा. तो मेन रोड आहे, हा आतनं शॉर्टकट आहे म्हणले. तर बघू, जर झालं जमलं तर येताना येऊ. कारण की व्यक्तींसाठी अशाच लोकांना जोडूनच जायचं असं शिकवण आम्हाला घरातल्यांनी दिलेली आहे. सो त्यासाठी तर आपल्याला नक्कीच हे करायला लागते. लोकांना जोडणे हीच श्रीमंती आहे. आणि बऱ्यापैकी एक म्हणजे माझ्या मनातली गोष्ट की मराठा समाज आपण कधी एकत्र राहू शकत नाही. आपण एकमेकांना पाडायचाच प्रयत्न केलेला आहे. आपली भावकी म्हणा, नावं ठेवण्यातच आपण पुढे गेलोय. जे मला आपण आता सज्जनगडच्या रोडला लागलेलो आहोत. मेन रोडनं आलो असतो तर आपण इथून राईट घेतला असता. आपण आता इथं येऊन लेफ्ट घेतलेला आहे. अजून 11 किलोमीटर डिस्टन्स दाखवते आपलं मंदिराजवळ. सज्जनगडचं मला एक्झॅक्ट माहीत नाही. सज्जनगड इथं वर आहे. कदाचित आपण त्याच रोडनं जाऊन सज्जनगडला भेटू, पण सज्जनगड कदाचित वर असेल, माहीत नाही, बघतो मी. गडकिल्ल्यांची मोहीम जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच आपण गडकिल्ले सगळे आपल्या भागातले, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आपण करू कव्हर जास्तीत जास्त. ती सिरीज आपण पावसाळ्यानंतर चालू करू शकतोय. गोळेवाडीकडे आपण पोचलो आहोत. परळी या गावात आहोत आपण. कुठला तरी डॅम आहे इथं. आपण शार्प लेफ्ट टर्न घेतला. आता वर कदाचित सज्जनगड आहे, तिथं काहीतरी बांधकाम असं दिसायला लागलंय. डॅम मॅपवर पण पाणी दिसायला लागले. सो डॅम आहे इथं कुठेतरी जवळ. डॅमच दिसायला लागले. डॅमच्या शेजारीच रस्ता आहे. खूप छान पावसाळ्यात. तर मला वाटते हा पावसाळ्यासाठी जर तुमचं डेस्टिनेशन राहू शकते. पावसाळ्यात खरोखर हे बघण्यासारखं असणार आहे. नक्कीच कोल्हापूरकर या जे ब्लॉग्स माझे बघतात, नक्कीच तुम्ही येऊ शकताय. आत्ताच एवढं दृश्य असं आहे कॅमेरामध्ये तुम्ही बघताय, तर नक्कीच त्यावेळेला कसं असेल. हा तर छान लोकेशन आहे बघा. माझं येणं इथं आणि तुम्हाला हा व्हिडिओ करण्या खरोखर सार्थक झाल्यासारखं वाटायला लागतं. सॉरी, मी जास्त तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की वेळ झालेला आहे. आपल्याला आपल्या लोकेशनवर पोचायचं आहे. तर तिथे यायचं आणि संध्याकाळच्या वेळेला मला तरी चेष्टा केल्यासारखं करत नाही, कारण की वेळ काय सांगून येत. सो लोकेशन आपलं लवकरात लवकर लोकेशनवर पोचून आपण आपल्या महादेवाचं दर्शन घेणे, आशीर्वाद घेणे आणि मग या लोकेशनचा आपण अनुभव घेऊयाच. नक्की थांबून. 7 किलोमीटर आहे दर्शन, 7 किलोमीटर आहे आपलं लोकेशन. बघू कसं काय होते. एकदम सुनसान असा रस्ता आहे मित्रांनो. जंगलात. आता हल्ली जसं त्या व्यक्तीने सांगितल्यासारखं क्वालिटी प्रोडक्टच्या ओनरनी की हल्लीच रस्ता झालाय आणि नक्कीच घाट रस्ता आहे थोडासा. आणि नशिबानं रस्ता झाल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. बट
शांत एरिया आहे, एकदम निवांत एरिया. जास्त करून लोकांनी फार्म हाऊसेस वगैरे बांधलेले आहेत. छोटे छोटे गाव आहेत डिस्टन्सवर, जास्त रहदारी नाही आहे. छानच डेस्टिनेशनला आपण नक्कीच आलेलो आहे. आणि खूप म्हणजे माझा डिसिजन मला असं वाटते की खूप चांगला झालेला आहे. आपण ते घाट चढून पूर्णपणे वर चाललोय आता. जो डॅम आहे त्या डॅमच्या बॅक साईडला आपण फुल वळसा घालून आपण पूर्णपणे त्याच्या बॅक साईडला आलो आहोत. आणि रस्ता झाल्यामुळं खूप छान झालेला आहे. आणि एकटं येण्यात मला तर काय पॉईंट वाटत नाही, कोण तर बरोबर असायला हवं. मी आता एकटा आलोय, बट बघू, प्रत्येक अनुभव असतात कसं काय काय. रस्ता तर आहे चांगला, महादेव आहेत आपल्या पाठीशी. लेट्स गो. बघा तुम्ही, लोकेशन म्हणून मी चालू ठेवलंय. ड्रायव्हिंग रिस्की आहे तसं करतोय दोन्ही नाही एकत्र. टायमिंग पण चाललंय 4:30 वाजले, 2 वाजता निघालेलो आपण. ट्रक वगैरे आहे, रहदारी. हे लोकेशन बघा मित्रांनो, हे लोकेशन खरोखर म्हणजे जे कंटेंट भेटायला लागलाय मला तो नक्कीच कोणाकडेच नाही आहे अशातला आहे. थोडंसं डेंजरस पार्ट आहे रात्रीसाठी तरी असं वाटतं मला, बट बघा तुम्ही किती स्वच्छ पाणी आहे. बघू शकता तुम्ही लोकेशन. हेच ते लोकेशन आहे बघा. छान निसर्गरम्य वातावरणात आहे की केदारनाथ धाम. सगळी माहिती बघू शकता तुम्ही. सकाळी 7 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9. आरतीची वेळ सकाळी 7, सायंकाळी 7. जे परिक्रमा इकडचे ग्रामस्थ करतातच काय? केदारेश्वर मंदिर पासून मी निघालो आता वेणीपोल मंदिरात. हे वांगमोडे धरण आहे, त्याची माहिती आता गुरुजींनी दिली. तिकडच्या ग्रामस्थ आहेत, 3 जण आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे, थांबतात मंदिरात. आणि पूर्णपणे सगळी माहिती दिली की काय काय कसं कसं आहे धरणाचं. वांगमोडी धरणाच्या अवतीभोवती केदारेश्वरचे खूप मंदिरं आहेत, जंगलातही आहेत असं त्यांनी माहिती दिली. आणि साईडला वेणीपोल हे गाव आहे, इथून पुढे 10 किलोमीटर. मॅप तुम्ही बघितला असणार, त्या मॅपवर दिलेलं आहे. तिथं परिक्रमा म्हणतात. तर लोकेशन आहे. इकडच्या ग्रामस्थांना स्थलांतर केलेलं आहे. इकडे त्यांना मानखटावमध्ये जागा दिलेल्या आहे. जे असे निसर्गरम्य पाण्यापासून पाण्याच्या ठिकाणापासून त्यांना मानखटाव या भागात हे केलं. आता वेणीपोलच्या दिशेनं चालू आहे. तिथं पिंड आहे म्हणे, स्वयंभू पिंड. गुरुजींनी माहिती दिल्याप्रमाणे हा जे डोंगर आहे इथं मिनी महाबळेश्वरचं प्लॅनिंग चालू आहे. मी आणि एकट्याकडनं ऐकलेलं मिनी महाबळेश्वरबद्दल, बट त्याचं प्लॅनिंग इथं करायला लागलेत. जागाही खूप अशा नामांकित लोकांनी इथं घेतलेल्या आहेत. त्यासाठी रस्ता विस्ताचं काम चालू आहे. फॉरेस्टकडनं पण क्लिअरन्स वगैरे चालू आहे असं माहिती मिळाली.
काय डिटेल माहिती नाही आहे. तुम्हाला जर काय माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण डेव्हलपमेंट खरोखर निसर्गाला सांभाळून इथं केले तर खूप चांगलं होईल. कारण की जे धरणं आहेत, जे मंदिरं आहेत, जी गावं आहेत, लोकांना त्रास न होता त्यांना रोजगार कसा मिळेल याचा दृष्टिकोन घेऊन जर डेव्हलपमेंट केली तर नक्कीच त्या डेव्हलपमेंटला आपण नाही म्हणून चालणार नाही. रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित जर करायला हवं. थोड्या प्रमाणात छोटी छोटी गावं आहेत. लिटरली एकदम सुनसान रस्ता आहे धरणा शेजारी. काही घाटावरनं रस्ता आहे आणि खालना रस्ता आहे. मी खालच्या रस्त्यावरनं आलोय. एकदम सुनसान आहे. एक चूक आणि खरोखरच म्हणजे बघा तुम्ही काय लोकेशन आहे, अविस्मरणीय. मी जे अनुभवाला लागले जे तुम्ही व्हिडिओमधलं काहीच म्हणजे घेत नाही, येणारच नाही. तुम्ही इथं यायलाच पाहिजे नक्कीच. कोल्हापूरकर तुम्ही आला नसाल तर नक्की या. सातारकर खरोखर नशीबवान आहात तुम्ही. हे लोकेशन तुम्हाला भेटलेलं आहे. एक्झॅक्ट त्या गुरुजींनी सांगितल्यासारखं इथं फॉरेस्टचा रस्ता आहे, तिथं खराब आहे. सांगितल्यासारखं एक्झॅक्टली तेच झाले. आता एक शेतकरी मायबाप भेटलेले, त्यांनी सगळी माहिती दिली. लोकेशन बघू शकताय तुम्ही. चार मित्र असेल तर येण्यात पॉईंट आहे. तर 3 ठिकाणी रस्ता खराब आहे असं सांगितलं त्यांनी. आता इथेही थोडासा रस्ता म्हणजे मोठी गाडी असेल, चांगली गाडी असेल तर नक्की तुम्ही तीच घेऊन या. मी पण लकीली मोठी गाडी घेऊन आलो, माझी बारकी आलेली मी. त्याच लोकेशनला थोडासा रस्ता खराब आहे. पुढे सगळा रिंग रोड केलेला आहे म्हणे. आधी फॉरेस्टमध्ये असल्यामुळं ते गुरुजींनी सांगितलं तसंच आहे. तीच थोडा पॅच आहे. पोचलोय मित्रांनो आपण. 1 मिनिटात पोचतोय. मला ते मंदिर दिसले. केदारनाथचं प्रतीक केदारनाथ सारखंच आहे. खरोखर बांधकाम चालू आहे म्हणे अजून मंदिराचं. लांबनच महाकाल या महादेवाचं प्रतीत जाणवलं मला. बघू शकता तुम्ही. छोटंसं आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. छान वाटतं. बघू शकता मित्रांनो तुम्ही किती छान शेवट आहे. धरणाचं शेवट आहे. बांधकाम चालू आहे अजून, पूर्णपणे झालेलं नाही. स्पेशल परमिशन आपल्याला आज सोडलेलं काम चालू आहे. पिंड बघू शकता, स्वयंभू पिंड आहे. लोकेशन ही सेम केदारनाथ सारखंच आहे. हे पूर्ण धरणाचं पाणी इथंपर्यंत येते, म्हणजे इथं वरपर्यंत येते. तुम्ही बघू शकता. निसर्ग कसं आपलं वाट काढतोय हे तुम्ही पाण्याच्या अनुभवानं बघू शकता. किती म्हणजे मी जे डोळ्यांना बघायला लागले ते खरोखर व्हिडिओमध्ये अजिबात कॅप्चर होऊ शकत नाही. रिंग रोडनं मी जाणार आहे. रिंग रोडनं बघू कसा तो रस्ता आहे.
अख्खं रक्त आम्ही माणसं होते. काय सांगता त्यांनी येऊन इथं 7 जणांनी उड्या मारल्या. हा 7 गेले. काय सांगता हे डुरू म्हणून नाव ठेवलं. माणूस होता. हा त्याचं नाव ठेवलं. हा नंतर मग काही लोकांनी ते सगळं देवस्थानमध्ये आपोआप इथं वर आले. आपोआप स्वतःहून वर आले इकडे आले. आपोआप इथं वर आली व्हय. इकडे आले. मग त्या दोन्ही झाडांच्या हा? मधनं पुढे दादा आपल्यावर जाऊ नको. हाना आपल्यावर येणार. आपल्या होते आपल्या बांधव जोड हिमून हान हाका मार तिकडे वांडरायला ते म्हणजे त्या पिंडाकडे स्वतः गाय जाऊन तिथं जंगलात जाऊन दूध सोडायची. गवतच पडायची. हा आणि नंतर मग ती स्वतःहूनच ती पिंडी इथं आली. तर मग ते देवाला वाजवू लागलं. हा आपल्या लोकांनी हा नंतर मग ते सोमनाथाचे ही पिंड आहे. खूपशे पिंड आहेत तिथं सगळे स्वयंभू सगळे सापडलेले आहेत. नक्कीच तुम्ही दर्शन घ्या. वेणेकोल मंदिरातून आता निघालोय. रिंग रोड मार्गे आता मी जाणार आहे. संकपाळ गुरुजींनी खूप चांगली माहिती दिली. ते इथं कायमस्वरूपी मंदिराची देखभाल करायला असतात. बांधकामाचं सगळं त्यांच्याकडेच आहे. त्यांची ख्याती खूप नांदेडपर्यंत पसरलेली आहे. खूप डीपमध्ये त्यांनी माहिती पण सांगितली. मी जास्त डिटेलमध्ये तिथून झाडांच्या मध्ये ती पिंड होती ती स्वयंभू. नंतर इथं आले तिथं गाय दूध द्यायला जायची आणि खूप चांगली माहिती दिली त्यांनी. खूप चांगला इतिहास आहे आणि त्यांनी मला आवर्जून श्रावण महिन्यात यायला सांगितले. पण अजून मंदिरचं काम पूर्ण होण्यासाठी पुढचं वर्ष जाईल. म्हणजे पुढच्या वर्षी मंदिराचं काम होईल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण स्लो काम आहे. 14 फूट खाली त्यांनी करून सगळं केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला वेळ भेटला तर वेणेकोलच्या प्रति केदारेश्वर मंदिरात नक्कीच या. आणि धरण या शेजारीच आहे. दर्शन थोडं बंद आहे म्हणून तुम्ही इथे येशीला. पण दर्शन त्यांनी मला दिलं. मी तुम्हाला दाखवलं. पण खूप कडक नियम आहेत. काळं घालून यायचं नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी म्हणजे तिथे एक लेडीज होते ते काळं घालून होते. त्यांना एंट्री दिली नाही. सो गावाचा नियम आहे म्हणजे काळं कपडे घालून जायचं नाही. ते निसर्गरम्य गाव आहे बघा. मला गोव्यात 20-30 वर्ष अगोदर गोव्यातलं ठिकाणी गेल्यासारखं वाटते. आपण जाताना ज्या रस्त्यानं लेफ्ट घेतलेला लगेच शेंद्रेवरनं त्या रस्त्याला आपण पोहोचलोय. म्हणजे याला रिंग रोड म्हणतात असं आपल्याला नंतर कळालं. त्या रिंग रोड मार्गे मी आलोय आता. आणि तसं काय जास्त डिस्टन्स असं मला वाटलं नाही. अंदाजे 30 किलोमीटर इथून बसते. मॅपवर तर 22 दाखवते पण मला इथं अंदाजे एक्झॅक्टली 28 किलोमीटर दिसते आता. तिथून 22 किलोमीटर दाखवत होतं पण 22 किलोमीटर नाहीये डिस्टन्स. हा बघा हाच तो पॉइंट आहे जिथून आपण लेफ्ट टर्न घेतला. इथून राईट आहे. हाच इथनं आपण लेफ्ट टर्न घेऊन गेलेलो जाताना. आणि इथंपर्यंत एक्झॅक्टली 28 किलोमीटर आहे. आता आपण पुढे जाऊन परत हायवेला लागणार आहोत शेंद्रे गावात ना. एक्झॅक्टली आता हायवेवर लागलोय. अजिंक्य तारा कारखाना जो तुम्हाला मी येताना दाखवला तिथं आपण पोचलोय. आता मी राईट टर्न घेऊन हायवेला लागणार आहे. एक्झॅक्टली 6:15 वाजले. आपण आता हायवेवर छान दर्शन झालं. आपलं दोन्ही मंदिरांचं दर्शन झालं. संकपाळ गुरुजी नंतर भेटले आपल्याला. या बाजूला आलोयच म्हटल्यावर खंडोबाचं दर्शन हे पालीच्या करून घेतो. पण आता पालीच्या रस्त्याला लागलो. इथून 6 किलोमीटर पाली आहे. पालीचं दर्शन जर मंदिराचा फोटो घ्यायला आला तर नक्कीच मी फोटो लावेल. रस्ता खराबच आहे. पाली खंडोबाचं खूप प्रसिद्ध आहे. देवस्थान मला माहिती आहे. एकतर पाली, जेजुरी आणि आमचं कुलदैवत मंगसुळी जे कर्नाटकामध्ये येते मिरजेच्या जवळ. पालीला मी कायम येत जात असतोय. वर्षातून एकदा तरी येणं आहेच माझं. मामा ओ मामा असा असा
बाप्पाचं दर्शन घेऊन निघालोय. एलगोट एलगोट जय मल्हार. आपण आता कासेगावला पोहोचलोय. रिटर्नला जास्त काय ब्लॉगिंग केलं नाही कारण 1-2 मीटिंग्स होते, ते कॉल अटेंड करत होतो. सो मला जास्त वेळ मिळाला नाही. दर्शन घेतलं आणि त्यानंतर जे ट्रॅफिक लागले त्यात पण कॉल्समध्ये होतो. कासेगाव इथून आपलं कोल्हापूर अंदाजे 55 किलोमीटर आहे, 50-55 किलोमीटर आहे. आजचं ट्रिप ही खरोखरच म्हणजे अविस्मरणीय होती. त्यात जे कामाचं होतं ते फोनवरच झालं बऱ्यापैकी. जे काम होतं ते फोनवरच डिस्कशन झाल्यामुळं मला जास्त वेळ एक्सप्लोअर करायला मिळाला. असं पण मी अचानक निघालेलो. माझं 2-3 कोल्हापुरातली कामं करून मी अचानकच काहीच ठरलेलं नव्हतं, कोणालाच इन्फॉर्म केलं नव्हतं की मी जाणार आहे. आणि असंच वाटलं 2 दिवस की बाबा दर्शन घ्यायचं. केदारनाथचं दर्शन म्हणजे खरोखरच मला ते एक घ्यायचंच होतं. एक्झॅक्ट 8:30 वाजता आपण शेळपाट्यावरून एंटर केलंय पावड्यात. खूप वेळ लागला. ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे किती आहे त्यात, 2 व्हीलर्स आणि सगळं. या रस्त्याबद्दल मी म्हणत होतो, जसं तुम्ही रात्रीचे लाईट्स आहेत, रेड लाईट्स लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे खूप फायदा होतो. मला व्हिडिओमध्ये किती दिसतंय मला माहीत नाही, बट खूप ह्याचा फायदा 2 व्हीलर्सना नक्कीच होतोय. तसा बघायला गेलं तर 4 लेन रोड हा झालेला आहे शेळ ते बावडा ब्रिजपर्यंत, तरी ॲटलिस्ट तर नक्कीच होईलच ते. म्हणजे त्याच्या पुढे आहेच, पण तो ब्रिजचा पार्ट नवीन ब्रिज बांधणार आहेत असं तिकडच्या लोकल जे राहणारे आहेत तिथं मला एकदा सांगितलेलं की तिथं ब्रिजचं बांधकाम करणार आहेत. म्हणजे आजचा प्रवास हा खूप चांगला झाला. प्रति केदारनाथ या केदारेश्वर असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि परिक्रमा करायची जी पद्धत आहे नक्कीच एक नवीन मला माहीत नव्हती. या तिकडे परिक्रमा केदारेश्वरचं करतात असं असू शकते. त्या गुरुजींनी जसं सांगितल्यासारखं की केदारनाथनं त्यांनी पाणी आणलेलं होतं आणि ते प्रत्येक केदारेश्वरच्या मंदिरात त्यांनी तिथं स्नान केलं, त्या मंदिराच्या ह्याला हे केलेलं आहे. पण त्यातल्या त्यात वेळोवनचं जे प्रति केदारनाथचं ते बांधकाम करतात, जी तिकडची जी कथा जी पुजाऱ्यांनी सांगितली, या संकपाळ साहेबांनी सांगितली की वासरू जाऊन तिथं हे करत होतं, ती जी हे आहे ते नक्कीच आपण भेट देऊ. आपलं नशीब खूप चांगलं होतं की आपल्याला त्यांनी आज जायला दिलं. प्लस तिथं त्यांचे सगळे नियमावली सांगितल्या, काय आहे ते मी बोललेलो आहे. पण नक्कीच तुम्हालाही दर्शन घडलेलं असेल महादेवाचं. आणि ज्यांना केदारनाथला जाणं शक्य नाही त्यांनी हा व्हिडिओ मार्फत दर्शन घ्यावे. महादेव काय सगळ्यांना पावतातच. तुम्ही जर त्या इच्छेनं त्या श्रद्धेनं मागितलं तर महादेव सगळीकडेच आहेत. आणि ओम नमः शिवाय म्हणून जर आपण दिवसातून कमीत कमी 11 वेळा जरी म्हटलं तरी आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतातच. महादेवपेक्षा मोठं काहीच नाही. अशाच नवीन ब्लॉग्ससाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच हा व्हिडिओ आपल्या शिवभक्तांना, महादेव भक्तांना शेअर करा. जय श्री महाकाल.